एका कार्यक्रमासाठी काही अधिकार नव्हतो, तिथे जी काही चर्चा झाली, चर्चा मी जाहीरपणाने सांगत नाही, जी काही चर्चा झाली, अशा चर्चा भविष्यामध्ये संघटनात्मक दृष्ट्या आपल्याला घातक होऊ शकतात. काही निर्णय घेत असताना मग ते विभाग प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सरपंच असतील, त्यांनी पूर्ण विचार करून करणं गरजेचं आहे. एखादी आपली सही आपलं पूर्ण पॉलिटिकल करिअर बाद करू शकते, याचं भान देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी होणं गरजेचं आहे. अशा बाबतीत काही ठिकाणी आपण अडचणीमध्ये आलेलो आहोत आणि या अडचणी दूर करण्यासाठी तो पक्षाला वेठीस धरलं जातं, पक्ष बदनाम केला जातो. त्याच्यामुळं आपणच निर्णय घेत असताना किंवा आपणच शिफारस पत्र देत असताना या सगळ्याचा जर विचार केला तर आपण देखील अडचणीमध्ये येत नाही आणि सरकारला सोडा, परंतु पक्ष देखील अडचणीमध्ये येतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा भार आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे. अतिशय चांगल्या पद्धतीची आपली संघटना आहे, सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण बरोबर जातोय, सगळ्या जाती धर्माचं सोशल इंजिनिअरिंग आपण करतोय, तिकिटाच्या वेळी देखील आपण ते सगळं करणार आहोत. पण माझ्या डोक्यामध्ये जे काय होतं की नगरपालिका आणि जिल्हा परिषद यात 1 वर्षानंतर लागतील, तशी परिस्थिती राहिलेली नाही. कधीही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होऊन त्या निवडणुका लागू शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीसाठी आपण सज्ज राहावं एवढीच विनंती करतो. विनंती करत असताना मगाशी जो महत्वाचा मुद्दा मी सांगितला की काही लोकांना आपल्या पक्षामध्ये आपल्याला प्रवेश द्यावा लागणार आहे, तो प्रवेश येत्या 7 ते 8 दिवसामध्ये मी देणार आहे. आता देत असताना काही लोकांची मी चर्चा केलेली आहे, काही लोकांची मी चर्चा केलेली नाही, परंतु ही सगळ्यांची सामूहिक चर्चा असं समजून पक्षात घ्यायचं की नाही येणार ना? एवढ्या 50 लोकांचं म्हणणं आहे, सगळ्या लोकांना येणाऱ्या लोकांना पक्षात घ्यायचं की नाही घ्यायचं? मग आपलं तिकीट जरा बाजूला झालं तरी चालेल, पण तसं काय होणार नाही. जे येत आहेत ते देखील ताकदीचे सगळे आहेत आणि ते काय रत्नागिरी तालुक्यातले फक्त येत नाही, सगळ्या जिल्ह्यामध्ये येत आहेत. जिल्ह्यामध्ये माजी आमदार येत आहेत, जिल्ह्यामध्ये माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष येत आहेत, जिल्ह्यामध्ये माजी जिल्हा परिषदेचे सदस्य येत आहेत. एवढ्याच जबाबदारीने सांगतो की पुढच्या 15 दिवसामध्ये जिल्ह्यातली पूर्ण उभाठा खाली केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, एवढंच. आणि याचं कारण एकच भाषण 2 महिन्यापूर्वीच सामंतांचा हस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कोणाचा हस्त झाला तुम्हाला माहिती आहे. आता उरला सुरलेला सुद्धा हस्त 15 दिवसामध्ये करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.